सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांनी हा प्रोजेक्ट आणलेला आहे। साक्षात आपण पाहायला गेलं तर सिंगापूर कशा पद्धतीचं असतं हे कोकणात पाहण्यासाठी तुम्हाला भेटणार आहे आणि सिंगापूरची जी मजा आहे त्याचा आस्वाद घ्यायला भेटणार आहे। चला तर मग बघूया सिंगापूर कशा पद्धतीचा आहे तो। त्या ॲमेझॉन खोऱ्यातले ज्या नद्या आहेत त्या नद्यातल्या या लाईव्ह वनस्पती आहेत आणि हे जे फिश तुम्हाला दिसत आहेत ते लाईव्ह बेरर फिश आहेत। त्याच्यामध्ये सॅन्टाक्लोज, रेड सॉर्टेड, गप्पी, ग्रीन प्लॅटी असे विविध प्रकारचे फिश तुम्हाला दिसतील। अतिशय सुंदर असा हा टँक सजवलेला आहे।
हा समोर जो आपल्याला टँक दिसतोय तो मेडिटेशनसाठी आहे. शांतपणे तुम्ही जर 15 मिनटं या टँककडे बघत राहाल एकत्रपणे तर तुमचं प्रेशर वगैरे सगळं नॉर्मल होईल. गोड्या पाण्यातला हा सुंदर मासा आहे डिस्कस. हा मासा वनस्पतीच्या पानांवरती अंडी घालतो आणि नर आणि मादी हे दोघंही रक्षण करतात त्या माशाचं. हे टेट्रा मासे त्यांच्या तेजस्वी रंगामुळे खूप चमकदार असे दिसतात. लाईव्ह वनस्पती आहे. सुंदर असा 3D इफेक्ट दिलेला आहे आपण या वनस्पतीला. हे आपण 3D इफेक्टनी काढलेलं आहे. त्याच्यामध्ये कॅटफिश आहे, पिराना आहे, शार्क आहे, एलिगेटर कार आहे. हे सगळे मॉन्स्टर जातीचे मासे आपल्याला तुम्हाला बघायला मिळतील. कॅटफिश पण आहे जायंट असा. शिल्प तुम्हाला इथे पेंटिंग्सच्या द्वारे बघायला मिळतील. पुढे पुढे आपण हे KSR ग्लोबल ॲक्वेरियमच्या मार्फत हे पेंटिंग सेलिंगला ठेवणार आहे. म्हणजे समुद्रातलं जे जग आहे, आता तुम्हाला जनरली तुम्ही बघाल तर स्कुबा डायव्हिंग तुम्ही कराल तर तुम्हाला समुद्राचं खालचं जग दिसतं स्कुबा डायव्हिंग केल्यामुळे. पण इथे तुम्हाला आम्ही प्रात्यक्षिक म्हणजे लाईव्ह असं दाखवतोय. समुद्राच्या खालचं जग इथे लाईव्ह असं आहे. ह्याच्यात मोरो एंजल फिश आहे, कॅटफिश आहेत, विविध प्रकारचे मासे जे समुद्रामध्ये तुम्ही जाता स्कुबा डायव्हिंग करायला. स्कुबा डायव्हिंग केल्याशिवाय तुम्हाला इथे दिसत नाही. ते आपण इथे लाईव्ह ग्लासकांच्या मार्फत हे मासे तुम्हाला दिसत आहेत. विविध प्रकारचे अनेक दिवसाचा विमानाचा प्रवास करून हे मासे इथे आले. हा स्टारफिश तुम्ही हातात घेऊ शकता. एक असा वेगळा फील तुम्हाला अनुभवायला मिळेल. स्टारफिश तुम्ही हा हातात घेऊ शकता. एक वेगळा फील तुम्हाला अनुभवायला मिळेल. कोणी हातात घेऊ शकता स्टारफिश. तुम्हाला एक वेगळा अनुभव फील होईल आणि तुम्ही सांगू शकता अनुभव कसा आहे स्टारफिश हातात घेतल्यावर. समुद्राखालचं जग कुठून आलाय? इचलकरंजीवर. आता तुम्ही हा स्टारफिश जो हातात घेतलेला आहे तो कसा वाटतंय तुम्हाला? त्याच्यामध्ये काय तुम्हाला कळतं काय? असा जिवंत प्राणी आहे किंवा काय? असं काही कळत नाही. पण तो स्टारफिश जाणवते खाली असं जिवंत आपल्याला जाणवते. त्याच्यामध्ये तुमच्या शरीरावर काय परिणाम होतोय? असं काहीतरी हे होतं. म्हणून वेगवेगळं इफेक्ट निर्माण होतो. तुला कसं वाटतंय आता हातात स्टारफिश घेतल्यानंतर? शरीरामध्ये तुझ्या काय बदल वाटतोय का? तुला स्टार प्रकारच्या पद्धतीचे स्पेस टाकायचं माझ्या हातामध्ये आहे. आपण पाहता की हा स्टारफिश आहे. हा हातात घेतल्यावर हळूहळूपणे जाणवतंय की आपल्या शरीरामध्ये तो हालचाल करतोय, कुठेतरी हालचाल करतोय आणि तो त्याची जी शरीराची हालचाल होत आहे ती आपल्या शरीरापर्यंत पोहोचते आणि त्याची चाल जी आहे अतिशय संत गतीने तो चालतोय असा दिसतोय. आणि हे सगळं जे जग आहे ते आपण पाहत आहे की समुद्राच्या खालचं आहे. हे सेक्शन जे बनवलेलं आहे मत्स्यालयाचं ते पूर्णपणे समुद्राच्या खाली ज्या काय क्रिया घडत असतात समुद्रात त्या प्रकारचं आहे. आणि हा त्यातलाच एक माशाचा प्रकार आहे. स्टारफिश म्हटलं आहे. आपण बघा कशा पद्धतीचा आहे. जाणवलंय तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवतंय. कुठेतरी हळूहळू तो पुढे चालतो अशा प्रकारची क्रिया त्याच्या निर्माण होत आहे. स्लो आणि शरीरामध्ये काहीतरी वेगळं हे निर्माण होत आहे. बरोबर आहे ना?
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण त्यांच्या संकल्पनेतनं हा एवढा मोठा मच्छालयाचा प्रकल्प तयार झालेला आहे, त्यांनी साकार केलेला आहे आणि आपल्या कोकणातील लोकांचं भाग्य थोर आहे की तो त्यांच्या भूमीमध्ये, कोकणाच्या भूमीमध्ये आज निर्माण झालेला आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्यात मोठा हा प्रकल्प आहे, आपल्याला बघायला भेटतो आहे. महाराष्ट्रातील लोकांना, एव्हाना जिल्ह्यातील लोकांना आणि महाराष्ट्राच्या बाहेरही लोकांना हा नक्कीच आवडेल, कारण आपण कोकणामध्ये राहतो. कोकणामध्ये समुद्र हा 120 किलोमीटरचा या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला आहे. त्या समुद्राची प्रतिकृती म्हणून त्या तळातले जे काय घटना घडत असतात ते इथे त्यांनी सादर केलेले आहेत आणि ह्या मच्छालयामध्ये त्यांनी ते दाखवलेले आहे. आपल्यासमोर आता हे इथे प्रेक्षक वर्ग आहे, मनोरंजन करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. कशा पद्धतीने हा जो प्रकल्प आहे तो त्यांनी राबवलेला आहे, तुम्हाला कसं वाटलेला आहे? नमस्कार, तुम्ही सांगा पहिल्यांदा तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटला आहे? खूपच छान आहे, खूपच छान आहे. पहिल्यांदाच हे बघितलं आहे. एवढे मासे मी कधीच आयुष्यात बघितले नव्हते आणि पहिल्यांदाच एवढे मासे बघितले. तुम्ही कुठून आलाय? इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. अच्छा, आणि तुम्ही महाराष्ट्रासाठी काय संदेश द्याल? महाराष्ट्राची एवढं सांगेन की मी व्हेजिटेरियन आहे, पण एवढे मासे बघितल्यावर, एवढे सुंदर मासे बघितल्यानंतर त्यांना म्हणजे काय म्हणतात ते की तुम्ही खाऊन नष्ट करू नका. कोकणात आल्यानंतर हे मच्छालय बघितलं पाहिजे, तुमची काय इच्छा आहे? हो, बघितलंच पाहिजे, नक्कीच बघितलं पाहिजे. म्हणजे त्यांना कळेल की आपण मासे निसर्गात एवढं सुंदर निसर्ग एवढा सुंदर आहे, त्याचं आपण रक्षण केलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही काय सांगा? जनतेला सांगेन की हे येऊन एकदा तरी बघाच. तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की निसर्गामध्ये किती सुंदर सुंदर मासे आहेत आणि किती सुंदर सुंदर बघण्यासारखं आहे. त्याचं आपण किती छान रक्षण केलं पाहिजे आणि एकदा आयुष्यातून एकदा येऊन बघा, खूप सुंदर आहे. धन्यवाद. तुला अभ्यासामध्ये पण मासे अनुभवायला भेटतात. अभ्यासामध्ये तुमच्या कुठेतरी हा चॅप्टर असेल माशांचा. आज तू साक्षात हा अनुभवते आहेस कोकणात येऊन, काय वाटतंय? खूप सुंदर वाटतंय आणि असं विलेजमध्ये बघायला अनएक्सपेक्टेड खूप भारी. काय आता मी 9वीत जाणार. शाळेत गेल्यानंतर तुझ्या शिक्षकांना काय सांगशील? की तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक असं ॲक्वेरियम आहे, तिकडे तुम्ही व्हिजिट करू शकता. एकदम भारी. तुमची सहल झाली तर सहलीला तुम्ही नक्कीच सांगाल की बाबा सहल झाली तर तुम्ही एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहल न्या. शिक्षकांना नक्कीच सांगाल की ही सहल तिथे न्यावी. ओके, धन्यवाद. लोकांनी असं प्रमोशन केलं पाहिजे, कारण की मी स्वतः टुरिझमच्या ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटमधून आहे. तर मला असं वाटतं की ह्याचं असं प्रमोशन केलं पाहिजे की लोक जास्त करून तारकर्ली, गणपतीपुळे या ठिकाणी पॉप्युलर ठिकाणी जातात, पण अशा कोकणाच्या ठिकाणी नाही जात, म्हणजे सावंतवाडीच्या ठिकाणी. तर मला वाटतं हे प्रमोशन झालं पाहिजे जास्त करून. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांनी इथे हे सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे. त्यानंतर इथे मत्स्यालय देखील आहे. इथे पर्यटक जास्तीत जास्त कोकणात यावा. मत्स्यालय कशा पद्धतीचं बनवलं आहे किंवा हे पर्यटन क्षेत्र जे बनवलेले आहे ते बघावं, ह्यासाठी इथे आज काही मंडळी इथे आमच्यासोबत आहे. विरारची एक फॅमिली आलेली आहे. नमस्कार. 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 तुम्हाला कसं वाटलं हे आतमध्ये मत्स्यालय बघून? मस्त, खूप छान आहे, बघण्यासारखं आहे प्रोजेक्ट. आणि खूप खरंच सांगते, कळवळीची विनंती सगळ्यांना, मुंबईकरांना, ऑल महाराष्ट्रातल्या सगळ्यांना, भारतातल्या सगळ्यांना बघून येण्याची विनंती आहे की हे येऊन बघा. कोकणातलं सौंदर्य ह्याच्यात कळतंय कसं आहे ते. मुंबईत पण नाही भेटणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पालकमंत्री झालेले आहेत आपले रवींद्रजी चव्हाण, आणि ह्यांचं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये मला वाटतं पहिल्यांदा. बरोबर बरोबर. केसरीमध्ये हे त्यांनी उभारलेला आहे मस्तपैकी. तुम्हाला नक्कीच आवडलं, म्हणजे तुमचा पैसा वसूल आहे ते. स्वतःच्या मातीत झालेला आहे, कोकणातलं झालेलं आहे, खूप आवडलं. नक्की नक्की. बघायला सगळ्यांना आवाहन करा तुम्ही की सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी सगळ्यांनी असा आवर्जून या आणि एकदम बघा, नक्की बघा. सर्वांनी फॅमिलीसोबत येण्यासारखं असं चांगलं आहे. सर्वांनी फॅमिली ग्रुपने यावं. सर्वांना इथला आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा. चांगला आहे. आणि पालकमंत्र्यांना प्रोजेक्ट केल्याबद्दल धन्यवाद.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण आहेत. त्यांनी हा सगळ्यात मोठा मत्स्यालयाचा प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्या मत्स्यालयाच्या प्रोजेक्टची माहिती रमेशजी राऊळ आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया हा कशा प्रकारे जो बनवलेला प्रोजेक्ट आहे आणि हा किती पर्यटनासाठी उपयुक्त आहे. सर नमस्कार. नमस्कार. मला सांगा की हा जो आता प्रोजेक्ट बनवलेला आहे पालकमंत्री साहेबांनी आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी हा प्रोजेक्ट आणलेला आहे, कशा पद्धतीचा फायदा होऊ शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्याला? आज सबका साथ आणि सबका विकास या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोकणचे सुपुत्र 2 वर्षापूर्वी त्यांनी मत्स्यशक्ती हा प्रकल्प राबवलेला. त्याच्यामध्ये त्या मत्स्यशेतीच्या माध्यमातून बासा आणि तिलापिया हे मासे आणलेले. आज ह्या प्रोजेक्टवर अनेक 1-2 वर्षाचा रिसर्च सरांनी केला, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन असले प्रोजेक्ट बघितले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव व्हावं या दृष्टिकोनातनं 4 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट पूर्णपणे यशस्वीरित्या केल्या सरांचं का होतं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. तर कित्येक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ती माशांवरती चालते. तर जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारावी या माध्यमातनं हा KSR ग्लोबल ॲक्वा फिश थीम पार्क हा उभारला भव्य मोठा. ह्याचा जो कन्सेप्ट आहे तो बाहेरच्या देशामध्ये आता सिंगापूरमध्ये तुम्ही जाल तर सामान्य माणसाला खर्च खूप येतो. मग आपल्या मध्यमवर्गीय सिंधुदुर्ग वासियांना हा प्रोजेक्ट कसा बघायला मिळेल या माध्यमातून सामान्य माणसासाठी हा प्रोजेक्ट साहेबांनी उभारला सिंधुदुर्ग केसरी फणसवडे येथे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 120 किलोमीटरची जी किनारपट्टी आहे ती लाभलेली आहे. त्याच्या तळापर्यंत जाऊन ज्या कशा प्रकारच्या मासे असतात किंवा काय घडामोडी तळामध्ये घडत असतात ते इथे आपण आता दाखवलेले आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती. आता जर आपण समुद्रकिनारी जाऊ तर स्कुबा डायव्हिंग करायला लागतं, कंपल्सरी आहे स्कुबा डायव्हिंग करणं. पण काय लोक घाबरतात स्कुबा डायव्हिंगला आणि स्कुबा डायव्हिंग केल्याशिवाय समुद्राच्या तळातलं दिसत नाही. पण आज रवींद्र सरांच्या माध्यमातून आपण इथे समुद्र खालचं जग लाईव्ह बघू शकतो. म्हणजे जे काय घडतं आणि स्टारफिश असं फिलिंग आहे की स्टारफिश आपण हातात घेऊ शकतो. जे काय समुद्राच्या वनस्पती आहेत त्या इकडे आपण लाईव्ह बघू शकतो. समुद्राच्या जे मासे दिसत नाही ते पण इथे येऊन तुम्ही प्रात्यक्षिक करून बघू शकता समुद्राच्या खालचं जग. साहेबांचं कोकण सुपुत्र असल्या कारणामुळे खूप प्रेम आहे ह्या मातीवर, सगळ्या गोष्टीचं त्यांना भरभरून प्रेम, इथलं जे नागरिकांचंही त्यांच्यावर खूप जास्त प्रेम आहे. आणि जास्तीत जास्त राजकारणामध्ये सध्याच्या स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला खेचून आणणारा निधी आज साहेबांनी घेतलेला आहे. आणि आज बघताय की सगळ्या प्रकारचे जे रस्ते आहेत तो सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन स्थळाकडे वळतोय, त्याबद्दल काय सांगाल? साहेब हे 80% हे समाजकारण करतात आणि 20% राजकारण करतात. आज तरुण जी पिढी आहे, तरुण जे मुलं मुली आहेत त्यांना इथे रोजगार उपलब्ध व्हावा या माध्यमातून आणि रोजगार उपलब्ध झालाय. आता KSR ग्लोबल ॲक्वाचे असे अनेक प्रोजेक्ट आहे. आता भारतामध्ये एक्साइटिंग असा आमचा टनलचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे पूर्ण समुद्र इथे साहेबांना आणायचा आहे आणि त्या समुद्रात तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू शकता आणि शार्क फिश असे आहेत. पण ते शार्क फिश तुमच्यावर अटॅक करू शकत नाही. म्हणजे माणूस हा तिथे टनलच्या माध्यमातून समुद्रात जाऊ शकतो. तसंच आमचं रेस्टॉरंटचा प्रोजेक्ट आहे, कॅफेचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे असे आहेत. आता तुम्ही बघाल तर हा फिश थीम पार्क आहे. या पार्कमध्ये वेगवेगळे बर्ड्स तुम्हाला बघायला मिळतील, रॅबिट बघायला मिळतील, पिजन बघायला मिळतील, वेगवेगळ्या जाती प्रदेशातले पक्षी बघायला मिळतील. आज तुम्ही मॉरिशसला जाल तर कोई फिशला फिडिंग करण्यासाठी 500 रुपये घेतात. पण सर्वसामान्यांना परवडण्यासाठी आपण इथे कोई फिशला फिडिंग 10 रुपयामध्ये करू शकतो आणि तो मॉरिशसचा फील अनुभवू शकतो. इथे एक्साइटिंग असे सेल्फी पॉइंट आहेत, हँगिंग ब्रिज आहे, वॉटरफॉल जो 12 महिने वाहणारा वॉटरफॉल आहे आणि तुम्ही त्याचबरोबर सेल्फी पॉइंट इतके आहेत का तुम्ही एकदम भारावून जाल इथे याल तर. आणि आता जर आमचं टनलचं काम लवकरात लवकर प्रयत्न साहेबांचे चालू आहेत ते झालं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा गुगल मॅपवर नंबर 1 होईल.
आता आपण बघितलं की राहुल सरांनी आपल्याला ह्या जे मच्छालय आहे त्या कसं समुद्रातून टनलमधून ते पाणी आपण बाहेर काढणार आहोत, त्याच्यानंतर ते लोकांसाठी कशा पद्धतीने ते वापरता येईल, त्याची मजा कशी घेता येईल, फील कसा घेता येईल, इथे सेल्फी पॉईंट किती आहेत, कशा पद्धतीने आहेत, त्याच्यात किती मजा घेऊ शकता, इथे पर्यटनासाठी काय यावं तेही त्यांनी माहीत करून दिलेलं आहे. मित्रांनो, त्याहीपेक्षा इथे जास्तीत जास्त पर्यटन काय यावा, कारण ह्यांनी जो बाहेरच्या देशामध्ये जो कर आकारला जातो त्यापेक्षा अतिशय कमी किमतीमध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटतो, हा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवला जातो, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन यावा आणि त्याचा आस्वाद घ्यावा. ह्यासाठी हा सगळा माननीय श्री रवींद्रजी चव्हाण इथले पालकमंत्री आहे आणि सिंधुदुर्गात लोकांनी जास्तीत जास्त येऊन त्याचा मजा घ्यावी ह्यासाठी हा सगळा प्रोजेक्ट राबवत आहे. यश माधव, कोकण विजन न्यूज, केसरी.